श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो नमस्कार. मी सुनीता आपल्या सुनीता शिंदे व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज एक थोडासा छान असा इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आलेले आहे. व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल. व्हिडिओ काय आहे ते तुम्हाला सांगते. त्याआधी जर व्हिडिओ कोणी नवीन बघत असेल तर एकदा नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता चला मग व्हिडिओ काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते. जे जे मी उलनचे डिझाईन बनवलेले आहेत ते डिझाईन माझ्याकडे काय काय डिझाईन आहेत ते तुम्हाला एकदा मी दाखवते. ही माझी सगळ्यात पहिली डिझाईन होती जेव्हा मी नवीन डिझाईन बनवायला शिकलेली होती. त्या पहिल्या डिझाईन माझी अशी झालेली होती, म्हणजे कशी चांगली आहे किंवा नाही, त्यामुळे याचा व्हिडिओ देखील मी शेअर केला नव्हता. ही डिझाईन तुम्हाला दाखवते. कशी वाटते ही डिझाईन मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. ही झाली माझी पहिली डिझाईन. त्यानंतर मी जो पहिला व्हिडिओ उलनचा शेअर केला ती ही डिझाईन आहे, जो की पहिल्यांदाच मी उलनची डिझाईन यूट्यूबवरती टाकायला तेव्हापासून सुरुवात केली. तेव्हा एवढं थोडंसं म्हणजे व्यवस्थित होत नव्हतं आणि आता थोडंसं छान जमायला लागले. कसं जमतंय ते पण कमेंट करून सांगा. हे नैवेद्यासाठी केळीचं पान हे असं बनवलेलं होतं आणि ह्याचा माझा व्हिडिओ तर खूप व्हायरल आहे इंस्टावरती. ह्याचा खूप जास्त व्हायरल आहे माझा, कारण हे डिझाईन खूप म्हणजे सगळ्यांना खूप जास्त आवडलेली आहे. तुम्हाला देखील कशी वाटते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि याचा देखील व्हिडिओ आहे मी बनवलेला आहे ते हे मी घटस्थापनेच्या वेळेला याची डिझाईन बनवलेली होती. हे कलश खूप छान, म्हणजे पहिला याची मी ड्रॉ केलेली डिझाईन आणि त्याच्यानंतर हे असं काढलेलं होतं. ह्याच्यामध्ये मी माझं थोडंसं डिझाईन खूप मोठी झाली आणि मला जास्त एवढं भरता आलं नाही, त्यामुळं त्यानंतर चेंज केलेली डिझाईन होती. ही पण डिझाईन खूप छान आहे आणि आपल्याला डेकोरेशनसाठी पण खूप छान याचे यूज होते. त्याच्यानंतर ही सगळ्यात माझी फेवरेट डिझाईन आहे ती ही. हे डिझाईन जी की मला खूप आवडते आणि हे मी नवरात्रीच्या वेळेला बनवलेली होती. याचा देखील व्हिडिओ आहे चॅनलवरती, जे की खूप सुंदर दिसायला आहे. दिसायला एकदम अशी अट्रॅक्टिव्ह दिसते आणि याचा तुम्ही छान डेकोरेशनसाठी देखील याचा यूज होऊ शकते. आणि हे अशा रियुजेबल आहेत, म्हणजे हे बघा, हे डायरेक्ट वॉश करता देखील येतं आणि हे फोल्ड वगैरे करून देखील तुम्हाला ठेवता येते आणि याचा खूप छान उपयोग होतोय. मला तर छान आता रांगोळींची वगैरे काही गरज पडत नाही आहे. ही डिझाईन तुम्हाला कशी वाटते? मला तर ही एकदम अशी ह्याचा मुकुट छान वाटतोय, देवीचा असल्यासारखा. छान आहे ना? नक्की मला कमेंट करा. आणि यातले कोणती डिझाईन आवडते तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून. त्याच्यानंतर हे पाटाभोवतीसाठीच्या या दोन डिझाईन मी बनवलेले होते. ही डिझाईन आहे अगदी सिंपल पाठाच्या भोवती ठेवायला मी बनवलेली होती आणि हे डिझाईन पण दिसायला खूप छान आहे, अट्रॅक्टिव्ह आहे. आपण असं पाटासमोर ठेवल्यानंतर खूप छान दिसते. याचा देखील व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर ही अगदी साधी सिंपल होती, म्हणजे मी स्टार्टिंगला ह्या बनवलेल्या होत्या. याचा व्हिडिओ पण सगळे मी शेअर केलेले आहेत बऱ्यापैकी. छान आहे ना? त्याच्यानंतर दिवाळीसाठी ही पंतीची डिझाईन मी बनवलेली होती, जी की मला खूप खूप आवडते. ही डिझाईन दिसायला पण छान वाटते ना, आणि याचा देखील व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर याच्यात उलट दिसते स्वस्तिक हे डिझाईन आहे. त्याला मी खूप छान अशी लेस वगैरे छान लावलेली आहे इथं.
स्वस्तिक वगैरे. आणि हे चौरंगावरती खूप छान, माझ्या तुम्ही मार्गशीर्षच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर हे खूप छान असं दिसते चौरंगावरती ठेवल्यानंतर. आणि तो खूप छान दिसतोय. आणि हे खूप छान आहे, असं बऱ्यापैकी सगळ्यांनी हे छान छान बनवलेलं आहे. आणि हा मला तर खूप आवडतो. तुम्हाला कोणता आवडतोय? आणि ही आता रिसेंटली बनवलेली मी ही नथ. आणि अजून असे छोटे छोटे आहेत काय काय बनवलेल्या, त्या माझ्याकडे नाही आहेत, पण त्या पण खूप छान होते. तर ही नथ आहे, त्याचा देखील व्हिडिओ आहे. तर अजून आता मी संक्रांतीसाठी मी असं अजून छोटे छोटे डिझाईन बनवणार आहे. आता येणारा उद्या जो एक व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये मी अजून एक नवीन डिझाईन बनवलेली आहे, ती तुम्हाला नक्की मी शेअर करीन. आणि याच्यापैकी कोणती डिझाईन तुम्हाला आवडली आहे आणि याच्यापेक्षा वेगळे डिझाईन तुम्हाला बघायला आवडतील का, कोणत्या, ते देखील तुम्ही कमेंटमध्ये करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनल एकदा सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.